जिल्हा न्यायालय पदभरती लिपिक आणि शिपाई हमाल पदांची परीक्षा झाल्यानंतर तुमची पहिली ॲन्सर सीट जी आहे ती आलेली आहे. त्यानंतर तुमचं ऑब्जेक्शन आज लास्ट डेट त्याची असणार आहे. कुठलीही फीस ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला यावेळेस ठेवली नाही. रात्री 11:55 तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही आता म्हणाल की ऑब्जेक्शन नंतर आमची एक फायनल ॲन्सर की येईल आणि आमचं नॉर्मलायझेशन होईल. मग नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आम्हाला किती मार्क्सवरती पुढील टायपिंग टेस्ट असेल किंवा स्वच्छता आणि चापल्य चाचणी शिपाई हमाल पदाची असेल त्यासाठी बोलवलं जाईल. तर त्याच्यावरती आपण कट ऑफवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता, जो पोल घेतला होता त्याच्या अनुसरून. परंतु या ठिकाणी मित्र बरेच विद्यार्थी असे विचारतायत की याचा पासिंग क्रायटेरिया नेमका काय असतो, त्याबद्दल माहिती द्या किंवा कॅटेगरीनुसार पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे. आता कॅटेगरीनुसार तर या ठिकाणी जागा कोर्टामध्ये नसतात आणि त्या जागा दिलेलीही नाहीत त्यांनी, परंतु कॅटेगरीनुसार पासिंग क्रायटेरिया प्रत्येक जे पण तुमच्या या ठिकाणी टप्पा आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे. तर त्यानुसार मग किती मार्क्स असल्यावरती तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण होतात. परंतु पुढील टप्प्यासाठी तेवढ्या मार्क्सवरती मग बोलवलं जाईल का, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, एकाच साथ एवढे विद्यार्थी जे आहेत ते पुढील टप्प्यासाठी बोलवले जातात. एकाच साथ जरी म्हणलं तर संपूर्ण मित्रांनो जवळपास 40,000 विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र केले जाऊ शकतात, ज्यामध्ये मित्रांनो लिपिक आणि शिपाईचं दोन्ही सांगतो तुम्हाला. त्यानंतर शिपाई आणि हमाल पदासाठी देखील एकाच साथ एवढे विद्यार्थी जे आहेत ते बोलवले जाणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो जाहिरातीमध्ये एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पेज नंबर या ठिकाणी मित्रांनो 5 वरती. त्यामध्ये प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष दिले आहेत. प्रत्येक परीक्षा म्हटलं इथं, एक परीक्षा म्हटलं नाही मित्रांनो, प्रत्येक परीक्षा म्हटलं आहे. मग तुमची मित्रांनो या ठिकाणी लिहिलं आहे त्यांनी, चाळणी परीक्षा असेल, टायपिंग टेस्ट असेल, स्वच्छता आणि चापल्य चाचणी असेल, असं प्रत्येक परीक्षामध्ये उत्तीर्ण होण्याचा निकष दिलेला आहे. तेवढे मार्क्स असतील तर तुम्ही उत्तीर्ण होणार. परंतु लक्षात घ्या, चाळणी परीक्षामध्ये त्यांनी उत्तीर्ण होण्याचा निकष काय दिला आहे पहा, मी अगोदर तुम्हाला सांगतो. चाळणी परीक्षामध्ये मित्रांनो जसं की सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण आणि या ठिकाणी राखीव कॅटेगरीसाठी 5% गुण या ठिकाणी तुम्हाला कमी सूट दिली जाईल. म्हणजे 30% गुण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर आता 35% आणि 30% जर गुण घेतले तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी पात्र होता का. प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे निकष इथं दिलेले आहेत. त्यानुसार आपण पाहूयात की किती गुण लागतात तुम्हाला. पहिल्यांदा आपण क्लर्कचं बघूया. क्लर्कसाठी मित्रांनो जर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघितलं, म्हणजे सामान्य प्रवर्गासाठी 35% जर केले मित्रांनो, 40 मार्काचा पेपर होता क्लर्कचा. 40 तर तुमचं केलं मित्रांनो, 40 गुणिले 35 या ठिकाणी जर करून बघितलं आणि भागाकार करून जर बघितला तर 14 मार्क्स या ठिकाणी मित्रांनो येतात क्लर्कसाठी, सामान्य कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनसाठी. तर 14 मार्क्स असतील तर तुम्ही उत्तीर्ण झाला असं या ठिकाणी याचा अर्थ होतो. हे प्रत्येक परीक्षेचे उत्तीर्ण होण्याचे निकष दिलेत. आता तुम्ही मला की एवढे मार्क्स पडले तर मग आम्ही पुढच्या टप्प्यासाठी सिलेक्ट होऊ का, तर तुम्हाला मी सांगतो व्हिडिओच्या शेवटी काय आहे ते नेमकं, त्याबद्दलही बोलतो काय होऊ शकतं. जर एवढ्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं तर तुमच्यासाठी हे खूप मोठा चान्स असणार आहे मित्रांनो, जर या निकषानुसार सिलेक्शन झालं तर. आणि मी स्वतःची माहिती सांगत नाही, ही जाहिरातीमध्ये जे दिलं आहे मित्रांनो तेच तुम्हाला मी ते या ठिकाणी सांगतोय. प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे निकष ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी मित्रांनो ठरवूनच, संपूर्ण नियम जे आहेत या ठिकाणी या परीक्षेचे, या पदभरतीचे ठरवूनच या ठिकाणी ही जाहिरात काढलेली आहे मित्रांनो. त्यानुसारच ही प्रोसेस चालते. तर बघा, अदर कॅटेगरीसाठी जर आपण 35% बघितलं, 30% बघितलं तर 12 मार्क्स होतात. हे क्लर्कसाठी झालं मित्रांनो. त्याच्यानंतर शिपाईसाठी जर आपण पाहिलं, पिऊन हमालसाठी, त्याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर 35% ओपन कॅटेगरीसाठी जर गुण करून बघितले, 30 गुणांची परीक्षा होती, तर या ठिकाणी 10.5 होतात. ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे सामान्य प्रवर्गासाठी 10.5 गुण होतात या ठिकाणी. ठीक आहे, 35%चे केले 30 गुणाचे. तर त्यानंतर अदर कॅटेगरीसाठी 30% केले 30 गुणाचे, तर याच्यामध्ये मित्रांनो 9 मार्क्स त्यांचे होतात. ठीक आहे, 9 मार्क्स होतात या ठिकाणी. 9 मार्क्स या ठिकाणी मित्रांनो त्यांचे अदर कॅटेगरीचे होतात, पिऊन आणि शिपाईसाठी. तर मग आता तुम्ही म्हणाल की आम्हाला 10.5 मार्क्स आहेत, समजा 11 मार्क्स आहेत किंवा 9 मार्क्स आहेत अदर कॅटेगरीसाठी, मग तर आम्हाला बोलवलं जाईल का पुढील टप्प्यासाठी. तर मित्रांनो हे कोणीही सांगू शकत नाही. मी मागच्या व्हिडिओच्या कट ऑफ व्हिडिओच्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ एक्झॅक्ट कोणीही सांगू शकत नाही. फक्त पोलवरनं मी अंदाज सांगितलेलो होतं तुम्हाला की एवढ्या मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं. आता मित्रांनो हा पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे, फक्त उत्तीर्ण होण्याचा निकष आहे. एवढ्या मार्क्सवरती बोलवलं जाईल इथं कुठंही लिहिलेलं नाही. ठीक आहे, पुढच्या टप्प्यासाठी फक्त मित्रांनो या ठिकाणी उत्तीर्ण होण्याचा निकष दिलेला आहे. तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुमचा विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे, विचार केला जाऊ शकतो, परंतु जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत मग अशा विद्यार्थ्यांना काय करणार ते मित्रांनो, बोलवणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा उत्तीर्ण होण्याचा निकष आहे. एवढे तरी कमीत कमी तुम्हाला मार्क्स घ्यावे लागणार आहेत. मग त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो. एकाच साथ
एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत. मग ते 7 विद्यार्थी जे आहेत त्याच्यामधला शेवटचा जो विद्यार्थी आहे, 7वा विद्यार्थी एका जागेसाठी, त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स असल्यावरती त्या विद्यार्थ्यांना बोलवायचं, तो सर्व निर्णय अजून मित्रांनो कोर्टाचा आहे. त्याच्यावरती मित्रांनो जागा किती होत्या, परीक्षा किती उमेदवारांनी दिलेली आहे, वेटिंगमध्ये किती ठेवायचे आहेत, त्यानुसार मित्रांनो ते ठरवतील आणि शेवटच्या 7व्या विद्यार्थ्याला किती मार्क्सवरती बोलवायचं. मग तेवढ्या क्रायटेरिया ठरवलं की सर्व विद्यार्थी तेवढे एका 7 प्रमाणे बोलवले जातील. पण हा उत्तीर्ण होण्याचा या ठिकाणी काय आहे क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. एवढे मार्क्स तुम्हाला कमीत कमी घ्यायचे आहेत, मगच तुमचा विचार केला जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल की 1 मार्क असेल तर या ठिकाणी आमचा विचार केला जाईल का, तर तसं नाही मित्रांनो. इथं ठरवलेलंच आहे, त्यांनी हा निकष दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स मात्र पडले पाहिजेत, याप्रमाणे मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर उत्तीर्ण होण्याचा हा क्रायटेरिया आता सर्वस्वी जे ठरवलं जाईल मान्य जे हायकोर्ट आहे त्यांच्या आदेशानुसार मित्रांनो किती मार्क्स असल्यावरती विद्यार्थ्यांना बोलवायचं ते आपल्याला कधी समजणार, आफ्टर नॉर्मलायझेशन. पहिली आन्सर की तुमची फर्स्ट आन्सर की आले म्हणून या ठिकाणी मित्रांनो मार्क्स कमी पडले म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, हा उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. एवढे मार्क्स तर तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे, परंतु पहिली आन्सर की आली आणि तुम्हाला मार्क्स कमी पडले, तुम्ही म्हणाल की आता काय होणार, या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही, दुसऱ्या भरत्या तर येणारच आहेत. परंतु याच्यामध्येही मित्रांनो अजून तुमचं ऑब्जेक्शन बाकी आहे. ऑब्जेक्शनमध्ये तुमचे मार्क्स वाढणार आहेत. त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. तुमचं नॉर्मलायझेशनमध्ये कुणाचे कमी कुणाचे जास्त मार्क्स होतील. तुम्ही म्हणाल की नॉर्मलायझेशन तलाठी पदभरतीप्रमाणे होईल काय, 200च्या वरती जसे मार्क्स गेले तसे इथं 40च्या वरती 30च्या वरती जातील का, तर तसं होणार नाही मित्रांनो. जसं की नॉर्मलायझेशन समजा झालं, समजा तुम्हाला 20 मार्क्स आहेत तर कुणाचे या ठिकाणी 20चे 22 होऊ शकतात, कुणाचे 20चे या ठिकाणी 19 किंवा 18 होऊ शकतात. असं 1-2 मार्क्सचा फरक पडेल. असं जास्त फरक पडणार नाही की एखाद्याचे 20चे डायरेक्टली 10 झाले किंवा या ठिकाणी 20चे डायरेक्टली 30 झाले, असं होणार नाही. नॉर्मलायझेशन मित्रांनो व्यवस्थित या ठिकाणी होईल. त्यानुसार मित्रांनो जसं आता आज लास्ट डेट आहे ऑब्जेक्शनची, सर्वांना आशा आहे पुढील टप्प्यांची, पुढील जे पण ऑब्जेक्शन नंतर फायनल आन्सर कीमध्ये किती मार्क्स वाढतात, त्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स कमी जास्त होतात, ते सर्व आशा लावून बसलेले विद्यार्थी आहेत की आम्हाला कधी लवकरात लवकर या ठिकाणी रिझल्ट लागतोय आणि आम्ही कधी दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी जातोय, असं सर्व विद्यार्थ्यांना आशा आहेत. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मी हे निकष सांगितलेले आहेत की एवढे कमीत कमी मार्क्स तुम्हाला मात्र असणं गरजेचं आहे. मात्र किती मार्क्सवरती विद्यार्थ्याला पुढच्या टप्प्यासाठी बोलवलं जाईल तो सर्वस्वी अधिकार त्या या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचा असणार आहे. तेथील जिल्हा न्यायालयामध्ये किती जागा आहेत त्यानुसार मित्रांनो ठरवलं जाईल. यावेळेस जागा मित्रांनो जी आहेत लिपिकसाठी जास्त आहेत, मात्र शिपाई आणि हमाल पदासाठी मात्र कमी जागा या ठिकाणी पाहायला भेटतात आणि अर्ज याच पदांसाठी सर्वात जास्त आलेले आहेत. तर मित्रांनो जसे आता नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशनचे जसे मार्क्स लिस्ट तुमचे येतील, लिस्ट लागतील, तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जी माहिती या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेली आहे मित्रांनो, तीच माहिती मी सांगितलेली आहे. माझ्या मनाने दुसरी कुठलीही माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली नाही. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला शेअर करत राहील. धन्यवाद.